हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण गणित व बुद्धिमत्ता म्हणजे जे आपण PYQ सिरीज आपली चालू केलेली आहे. ओके, PYQs थ्रू आपण पूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये आज आपलं तिसरं लेक्चर आहे. आपण सुरुवात करूया आता. इथं पहिला प्रश्न आहे, काय म्हटलं बघा. एक टॅक्स मेन्स 2021चा हा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, 7-3 असे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापकाशी प्रमाण असलेल्या एका कारखान्यामध्ये 70% कर्मचारी आणि 30% व्यवस्थापक हे कॅन्टीनमध्ये जेवण करतात. तर कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती टक्के आहे? बरोबर, आपल्याला कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्यांचे एकूण प्रमाण विचारलेले आहे, राईट. तर कॅन्टीनमध्ये आता बघा 7-3 हे प्रमाण दिलेले आहे आपल्याला. ओके, 7-3 म्हणजे कोण कोण? 7 भाग हे कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि 3 भाग हे व्यवस्थापकांसाठी आहेत, राईट. तर त्या कारखान्यामध्ये 70% कर्मचारी आणि 30% व्यवस्थापन कॅन्टीनमध्ये जेवण घेतात. आता 7-3 म्हणजे एकूण लोकसंख्या आपण जर एक्स मानली, एक्सच्या प्रमाणात जर विचार केला तर 7x लोक हे कर्मचारी आहेत आणि 3x लोक हे व्यवस्थापक आहेत. आता याच्यापैकी 70% लोक काय करतात? कॅन्टीनमध्ये जेवण घेतात. म्हणजे किती झाले आता? हे जवळजवळ 490% ऑफ एक्स, राईट. आणि पुढे काय म्हणले? 30% व्यवस्थापक, म्हणजे व्यवस्थापकपैकी 30%, 90% ऑफ एक्स. तर एवढे कर्मचारी काय करतात? हे कॅन्टीनमध्ये जेवण घेतात, राईट. कॅन्टीनमध्ये हे जेवण घेतात. आणि एकूण कर्मचारी कॅन्टीनमध्ये टोटल कर्मचारी किती आहेत आपले? टोटल 7x आणि 3x म्हणजे 10x. माझं पर्सेंटेज जर तुम्ही काढायला गेलात तर 490% ऑफ एक्स प्लस 90% ऑफ एक्स डिवायडेड बाय 10x गुणिले 100%, राईट. तर यातनं बघा, आता हे एक्स आणि हा एक्स जो आहे, हा एक्स आणि हा एक्स हा जर कॉमन बाहेर निघेल, हा कॉमन बाहेर निघाल्यावर हा खालचा जो एक्स आहे त्याला तो कट होऊन जाईल, बरोबर, कारण ते गुणाकारामध्ये आहे. म्हणजे उरतं काय? फक्त पहा इथं 490% म्हणजेच किती रे? 490 भागिले 100 असं पण लिहू शकतो आपण त्याला. प्लस पुढं काय राहते? 90% म्हणजे 90 भागिले 100, त्याला डिवायडेड बाय काय? 10 आहे. आणि इंटू आपला 100% आहेच, राईट, कारण पर्सेंटेजमध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर हे जर आपण कट केलं, ओके, तर वर अंशस्थानी काय राहील? 49 अधिक 9 किती होतात? 58. हे डिवायडेड बाय 10 आणि त्याला टोटल डिवायडेड बाय हे जे आपलं 10 आहेत ते इंटू 100%. तर इक्वल्स टू, आता बघा, आता हे याचं जर सिम्प्लिफिकेशन आपण केलं तर ते काय होतं? 58 भागिले 100, राईट, गुणिले 100%, राईट. ह्या 100ला हा 100 गेला, उरले किती बघा? 58%. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय विचारलं? ते कॅन्टीनमध्ये जेवण घेणाऱ्यांचं जे प्रमाण होतं ते किती टक्के आहे? तर 58% आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, पुढचं गणित पाहूया. एन हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे, एस हा शेवटच्या क्रमांकावरून 8वा आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एसच्या मध्यभागी असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? हे आपल्याला विचारले. तर सोपं आपण मांडून घ्यायचं. पहिल्यांदा एन हा वर्गात 5व्या क्रमांकावर आहे असं जर आपण म्हटलं तर एन जिथं आहे त्याच्या अगोदर डेफिनेटली 4 मुलं असतील, कारण तो 5वा आहे. ओके, त्यानंतर पुढे काय म्हटलं? एस हा शेवटच्या क्रमांकावरून 8वा आहे. तो जर शेवटच्या क्रमांकावरून 8वा असेल तर त्याच्यानंतर 7 मुलं असणार आहे आणि तो 8वा असणार आहे, राईट. त्यानंतर टी हा एन नंतर 6वा आहे. टी हा एन नंतर 6वा, म्हणजे एनच्या पुढे 5 मुलं असतील आणि त्यानंतर टी असणार आहे, राईट. तो कारण तो 6वा आहे एन नंतर. आणि पुढे काय म्हटलं? एन आणि एसच्या मध्यभागी असेल कोण? टी. टी हा हा एन आणि एसच्या मध्यभागी आहे, म्हणजे डेफिनेटली याच्यानंतर देखील 5 मुलं असणार आहे आणि मग एस असणार आहे, कारण इथे 5 मुले आहेत त्यामुळे इथे पण 5 मुले पाहिजे, तेव्हा हा टी मध्यभागी येऊन जाईल, बरोबर. आणि हे आपलं पूर्ण इक्वेशन मांडून झाल्यावर आपल्याला काय विचारलं? वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे? सिंपल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. बघा, इथं 4 विद्यार्थी आहे, इथं 5 आहेत, इथं 5 आहेत, इथं 7 आहेत. याची जर बेरीज केली तर ही होती 5 आणि 5 10 आणि 14, 14 आणि 7 21, 21 आणि उरलेले 3 एन एस टी. ओके, सॉरी, हे 5 आहे. एन टी आणि एस हे 3 जण, टोटल किती झाले? 24. त्यामुळे एकूण वर्गात किती विद्यार्थी आहेत? तर 24 विद्यार्थी वर्गामध्ये आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पहा काय म्हटलंय. वार्षिक हॉकी साखळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेले एकूण 32 संघ 4 गटांच्या 8 भागात विभागले गेलेले आहेत. ओके, म्हणजे 4-4चे गट केले, 4-4 टीमचे त्यांनी असे 8 गट केलेले. 4-4-4-4 हे पहिले 4 गट, 4-4-4-4 असे एकूण 8 गट केलेले आहेत, बरोबर. हे आपल्याला पहिल्या सेंटेन्सवरून आपण पाहिलं. प्रत्येक गटातील सर्व संघ एकदा एकमेकांबरोबर खेळतात, बरोबर. म्हणजे पहिला गट जर घेतला तर हे 4 टीम्स असतील त्याच्यामध्ये, 1 2 3 4. तर डेफिनेटली प्रत्येक टीम ही त्याच्याजवळ जर प्रत्येकाबरोबर मॅच झाली तर प्रत्येक संघ हा 3-3 मॅच तर खेळणार आहे,
बरोबर. नंतर आपली विजेते बाद फेरी म्हणजे नॉकआउट राऊंड सुरू झाले. त्यामध्ये उपांत्यपूर्व फेरी म्हणजे क्वार्टर फायनल्स, त्यानंतर उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनल्स आणि नंतर फायनल्स असे सामने खेळले जाणार आहेत. म्हणजे ह्या 8 टीमामधनं ज्या आहेत, या 8 टीमातनं एक संघ वरती येईल, राईट. म्हणजे 8 संघ वरती येतील. तर 8 संघ वरती आल्यावर त्यांच्यामध्ये आधी क्वार्टर फायनल्स होईल. क्वार्टर फायनल्समधनं 4 संघ वरती येतील. त्या 4 संघामध्ये मग सेमीफायनल होईल आणि सेमीफायनलनंतर 2 संघ त्यातनं वरती आल्यावर त्यांच्यामध्ये फायनल्स होईल. आलं लक्षात. तर असे प्रत्येक म्हणजे नॉकआउट राऊंडमध्ये देखील उपांत्यपूर्व फेरीमध्ये एक सामना होणार, सेमीफायनल्समध्ये एक सामना होणार आणि म्हणजे प्रत्येक टीमचा, आणि फायनल्समध्ये देखील एक सामना. म्हणजे जी टीम फायनलमध्ये पोहोचेल ती टोटल आधीच्या राऊंडमधनं तीन सामने, इथं 4, 5 आणि 6 सामने खेळलेली असेल. आणि जी टीम इथं फक्त सेमीफायनलपर्यंत पोहोचेल ती 5 सामने खेळलेली असेल, आणि जी टीम इथे क्वार्टर फायनल्सपर्यंत पोहोचलेली असेल ती 4 सामने खेळलेली असणार. हे यातनं सिद्ध होते. थोडक्यात सर्व संघ 3 सामने खेळतात हे सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे स्टार्टिंग राऊंडमध्ये 3 सामने खेळतात, त्याचवेळी अंतिम सामन्यात उतरलेले 2 संघ 6 सामने खेळतात. बरोबर. जसं की आता आपण पाहिलं, विजेत्या संघाला चषक देण्याबरोबर स्पर्धेच्या दरम्यान सर्वात जास्त सरासरी गोल करणाऱ्या संघालाही पारितोषिक दिले जाते. गेल्या वर्षी म्हणजे गतवर्षी काय झालं, चक्रवात संघाने 4.75 सरासरी गाठून उच्च सरासरी पारितोषिक जिंकले. ओके. तर एक चक्रवात नावाचा संघ होता, तो जिंकला नाही, परंतु ते सरासरी गोल जर काढले तर त्याच्यामध्ये सर्वाधिक गोल त्यांनी केले होते, त्यामुळे त्यांना उच्च सरासरी पारितोषिक जिंकलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, गेल्या वर्षी चक्रवात संघाच्या प्रगतीचे वर्णन करणारा पर्याय निवडा. आणि पर्याय जर पाहिलं तर तो पहिल्या फेरीपर्यंत खेळा, उपांत्यपूर्व फेरीपर्यंत खेळा, उपांत्य फेरीपर्यंत खेळा की अंतिम फेरीपर्यंत खेळा. तर हे आपल्याला याच्यामध्ये फाईंड करायचं आहे. आता जेव्हा पाहिजे सरासरी जेव्हा काढली जाते, सरासरी जर 4.75 आहे म्हणजे त्यांनी केलेले एकूण गोल, राईट, एकूण गोल भागिले सामने, त्यांनी खेळलेले एकूण सामने असतील. 4.75 जेव्हा सरासरी आली म्हणजे तो काहीतरी रेशो असणार आहे त्याचा. तर तो रेशो काढण्यासाठी आपण काय करूया, 4.75 कसं लिहिलं जातं, 475 भागिले 100. त्याला डिवाईड जर आपण करत गेलो तर बघा 25ने भाग जातो, 25 चोक 100, त्यानंतर 25 1 25, ओके. त्यानंतर किती होतात, 22 उरतात, 25 9 225, तर 19/4. म्हणजे थोडक्यात जे सामने खेळलेत चक्रवात संघाने ते 4च्या पट्टीमध्ये असणार आहे, राईट. ते काय असणार, 4च्या पट्टीमध्ये असणार, आणि त्यांनी जे केलेला स्कोर आहे तो 19च्या पट्टीमध्ये असणार डेफिनेटली. बरोबर. तरच ही सरासरी आपल्याला 4.75 भेटू शकते. परंतु इथं जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक संघ ॲटलिस्ट किती सामने खेळतोय, एक तर तो 3 सामने, 4 सामने, 5 सामने किंवा 6 सामने, एक 3 ते 6पर्यंत सामने तो खेळू शकतो. त्यामुळे याचा जर विचार केला तर तो डेफिनेटली तो संघ जो आहे किती सामने खेळलेला असणार आहे, 4 सामने खेळलेला असणार आहे, राईट. त्यामुळं आणि त्यांनी एकूण गोल किती केलेले असणार आहे, 19 गोल केलेले असणार, तेव्हाच त्याची सरासरी काय येणार आहे, 4.75. जर त्यांनी 4 सामने खेळलेले असेल तर आपल्याला माहिती आहे तो कुठल्या फेरीपर्यंत पोहोचलेला आहे, तो नॉकआउट राऊंडच्या उपांत्यपूर्व म्हणजे क्वार्टर फायनल्समध्ये तो पोहोचलेला आहे. क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्यपूर्व फेरी किंवा इथं पहा ओनली अप टू क्वार्टर फायनल्स. तर अशा पद्धतीने याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आपल्याला परीक्षेमध्ये देखील असंच क्वेश्चन पेपरवरच आपल्याला सॉल्व करावं लागतं. त्यामुळं मी पण तोच प्रयत्न करतो की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला याची सवय व्हावी, ॲटलिस्ट ती पाहण्याची सवय व्हावी, तिथल्या तिथंच प्रॅक्टिस कशी करायची त्याच ठिकाणी आपल्याला ते मांडता पण आलं पाहिजे एवढ्या शॉर्ट स्पेसमध्ये. तो एक उद्देश आहे माझा. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. थोडा टाईम कन्झ्युमिंग होतात आणि समजण्यासाठी अवघड होतं, असे क्वेश्चन थोडे आपण स्किप करायचे आणि त्यांना शेवटी अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट पहा काय म्हटलं आहे, टाईम अँड वर्कचा हा क्वेश्चन आहे. 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. तर वर्ल्ड फेमस याचा फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे MDH भागिले वर्क, हे कॉन्स्टंट राहतं नेहमी, ओके. हां, कॉन्स्टंट असतो, म्हणून अशा वेळेस आपण काय करतो तेव्हा M1, आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, मजूर म्हणून मेन, ओके. तर M1 दिलेलं आहे 6 तास म्हणजे आर्स दिलेले आहे, H1 दिलेलं आहे, आणि खेळणी म्हणजे खेळणी तयार होतात 21 म्हणजे काय, एक काहीतरी वर्क तयार होते ना, काहीतरी काम केलं जाते, ते W1 झालं. तर 8 मजूर म्हणजे हा आपला M2 आहे, 7 तास म्हणजे आर्ससाठी H असतं, H2, आणि किती खेळणी म्हणजे वर्क काढायचं आपल्याला, W2 काढायचं आहे. तर हेच आपण M1, आता जे इथं आपल्याकडे डेज नाही आहे त्यामुळे डेज कट करूया. M1 H1 भागिले W1 इक्वल्स टू M2 H2 भागिले W2. हे जर आपण सॉल्व केलं, M1च्या ठिकाणी 14 टाका, H1 6 डिवायडेड बाय 21 बरोबर 8 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन W2 फाईंड करायचं आपल्याला, राईट. 7 2 जा
14 7 3 जा 3 1 जा 3 2 जा हे 2 गुणिले 2 इकडं किती राहिले 4 आणि 8 7 किती होतं ते 56 भागिले W2. इथं अजून सिम्प्लिफाय केलं तर काय येईल मग आता W2 बरोबर 56 भागिले 4 तर 4 1 जा 4 4 4 जा 16 14 म्हणजे W2 किती खेळणी तयार करतील ते 14 खेळणी तयार करतील. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शिशुवर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. ओके. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात, काही फक्त हिंदीतून संवाद करतात, तर 10 विद्यार्थी असे आहेत की दोन्ही भाषांमधून अस्खलितपणे संवाद साधतात. तर इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 असेल. अनुक्रमे हिंदी बोलणाऱ्यांची, फक्त हिंदी बोलणाऱ्यांची आणि फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय काढा. याला 2 मार्ग आहे की वेन डायग्राम तुम्ही करू शकता किंवा सूत्र जे आहे आपलं तुम्हाला माहिती की आधी वेन डायग्राम मी तुम्हाला सांगतो समजून. ओके. त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी आणि फक्त म्हणजे इंग्रजी आणि हिंदी बोलणारे लोक आहेत आणि ही जी काही लोक आहेत ते दोन्ही लँग्वेज बोलतात. तर ती संख्या आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे 10 विद्यार्थी हे दोन्ही लँग्वेजमध्ये बोलतात. ओके. लक्षात 10 विद्यार्थी दोन्ही लँग्वेजमध्ये बोलतात. त्यानंतर काय म्हटलं आहे अजून काय दिलं आपल्याला इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 आहे. आता टोटल इंग्रजी बोलणाऱ्यांची म्हणजे ही टोटल इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या किती आहे 21 आहे. 21 पैकी 10 इथं गेलेले आहे म्हणजे उरले किती 11. म्हणजे फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या किती असणार आहे 11. आणि टोटल आपल्याला काय सांगितलं आहे टोटल संख्या किती आहे एकूण वर्गाची 50 आहेत. म्हणजे डेफिनेटली हे 11 अधिक हे इथले 10 आणि फक्त हिंदी बोलणारे फक्त हिंदी बोलणारी संख्या ही जर ॲड केलं तर टोटल ते 50 आले पाहिजे. मग ते जर आपण फक्त हिंदी बोलणाऱ्यांची संख्या काढली तर ती 50 वजा 11 वजा 10 तर ते येतं आपलं 29. किती येतं 29. तर इथं किती येणार 29 हा आकडा येणार. आता आपल्याला विचारलेलं काय अनुक्रमे हिंदी बोलणाऱ्यांची. आता हिंदी बोलणाऱ्यामध्ये काय होतं हिंदी बोलणाऱ्यामध्ये हा 29 आणि हे 10 पण आहेत म्हणून टोटल हिंदी बोलणारे किती आहेत तर 39 आहेत. 39 कुठं आहे 39 इथे आहे 39 राईट. आणि काय विचारलं आहे पुढं फक्त हिंदी बोलणारे आत्ताच काढले आपण 29 किंवा डिरेक्टली आपण फक्त हिंदी बोलणाऱ्यांचे काढले तर सेकंड नंबरचा जर आपण पाहिला असता 11 इथं 18 आहे इथं 27 आहे इथं 29 आहे तर डायरेक्ट हे उत्तर आपण मार्क करू शकलो असतो. याने देखील आपल्याला जाता येतं. आणि 11 काय विचारलं आपल्याला फक्त इंग्रजी बोलणार ते तर आधीच काढलेलं आहे आपण त्याने देखील आपलं उत्तर भेटते. ठीक आहे. तर हे एक मार्ग आहे आपला. दुसरा म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे A युनियन B इक्वल्स टू A प्लस B मायनस A इंटरसेक्शन B. आता A युनियन B म्हणजे टोटल किती आहेत 50. ए म्हणजे काय इंग्रजी बोलणारे आणि बी म्हणजे हिंदी बोलणारे आणि हे कॉमन आहेत. ओके. हे कॉमन आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तो फॉर्म्युला वापरून देखील आपण काढू शकतो. पण वेन डायग्रामनी बऱ्यापैकी सोपं जातं फास्ट समजण्यास सोपं जातं. त्यामुळं शक्य होईल तिथं सोपे प्रश्न आले तर वेन डायग्रामनी करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता काय म्हटलं आपल्याला जर A मल्टिप्लाय बाय B याचा अर्थ काय होतं A बीच्या दक्षिणेला आहे. ओके. म्हणजे गुणाकाराच्या चिन्हाचा अर्थ काय होतं च्या दक्षिणेला आहे. अधिकच्या चिन्हाचा अर्थ काय होतो च्या उत्तरेला आहे. पर्सेंटेजच्या चिन्हाचा अर्थ होतो च्या पूर्वेला आहे. आणि A मायनस बी म्हणजे मायनस याचा अर्थ होतो च्या पश्चिमेला आहे. तर डेफिनेटली आणि आपल्याला काय विचारलं हे एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि क्यूच्या संदर्भात एसची दिशा फाईंड करा म्हटलं आहे. आता क्यू आणि एस ह्या पैच्यामध्ये क्यू आणि एस फक्त इथं दिसतं आपल्याला. ही पीचं आपल्याला कन्सिडर करायची देखील गरज नाही. तर आपण डायरेक्ट क्यू प्लस आर म्हणजे काय प्लस साईनचा अर्थ काय होतो च्या उत्तरेला आहे. म्हणजे क्यू हा आरच्या उत्तरेला आहे. क्यू हा आरच्या उत्तरेला आहे. केलं कारण ही उत्तर दिशा असते आणि ही दक्षिण दिशा असते. ही पश्चिम आणि इकडची पूर्व दिशा असते. हे थोडं इकडं काढून घेतो मी आर राईट. आणि आर मायनस एस म्हणजे काय मायनसचा अर्थ काय च्या पश्चिमेला म्हणजे आर हा एसच्या पश्चिमेला आहे. एसच्या पश्चिमेला म्हणजे एस हा पूर्वेला असणार राईट. एस इथं कुठेतरी असणार. तर डेफिनेटली आता लक्षात येते का आपल्याला क्यू आणि एस म्हणजे काय विचारलं क्यूच्या संदर्भात एसची दिशा विचारलेली. क्यूच्या संदर्भात एसची दिशा म्हणजे एस जो आहे तो कोणत्या दिशेला आहे. तर आपल्याला माहिती की इकडं कुठलं असतं इकडं आई वाई असं शॉर्ट फॉर्म आहे तो. आग्नेय ईशान्य वायव्य आणि उरलेलं नैऋत्य आहे आपलं. त्यामुळं ही जी दिशा आहे ती दिशा कोणती आहे तर आग्नेय दिशा. म्हणून पर्याय क्रमांक 4 आग्नेय किंवा त्याला साऊथ ईस्ट असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे.
तर नेहाचं आजचं वय काय? ओके, कुणाच्या वयाचे गुणोत्तर दिले आपल्याला? नेहा आणि रेखा. 8 वर्षापूर्वी, आता हे 2:5 जे प्रमाण आहेत म्हणजे काय, 2x आणि 5x त्यांची वय होती, ॲक्च्युअल वय असे मानायचे. तर नेहाचं वय 8 वर्षापूर्वी किती होतं? 2x होतं आणि रेखाचं 5x होतं. 8 वर्षापूर्वी ते होतं म्हटलं, आज जर काढायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला प्लस 8 करावं लागेल दोन्ही ठिकाणी, आणि हे दोन्ही ठिकाणी प्लस 8 केल्यानंतर ते आजचं वय भेटतं त्यांचं, आणि याचा गुणोत्तर आजच्या वयाचं काय आहे? 1:2 आहे. हे आपलं इक्वेशन झालं. हे जर आपण सॉल्व करायला घेतलं तर आपल्याला काय भेटतं? 2x + 8 भागिले 5x + 8 = 1/2. हे मल्टिप्लाय करून घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय, 2 × 2x + 8 = 1 × 5x + 8. हे सॉल्व केलं आपल्याला भेटतं 4x + 16 = 5x + 8. तर आता हे 4x इकडे न्या आणि 8ला इकडं आणा. तर काय होईल मग इकडं? 16 - 8 = 5x - 4x. 5x - 4x म्हणजे किती? एक्सच राहते फक्त, आणि 16 - 8 म्हणजे 8 राहते. ओके, एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता विचारलं काय? टुडेज एज ऑफ नेहा. नेहाचं आजचं वय. नेहाचं आजचं वय काय आहे? 2x + 8. 2 × 8 + 8 16 + 8 किती होतात? 24. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने म्हणजे रेशो अँड प्रपोर्शनचे जे आहेत ते देखील सोपे असतात, फक्त आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. जर एका वर्तुळामध्ये विशाल कंसाचे माप, ओके, म्हणजे मेजर आर्क किंवा विशाल कंस, म्हणजे ज्याचा विशाल कंस म्हणजे काय, ज्याचं डिग्रीमध्ये मेजरमेंट जे आहे ते 180 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे, आणि लघु कंसाचे माप जे आहे ते 5 म्हणजे विशाल कंसाचे माप हे त्याच्या लघु कंसाच्या मापाच्या 5 पटीपेक्षा 48ने अधिक आहे. तर त्या विशाल कंसाचे माप किती? थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. आता हे जर सर्कल असेल त्याच्यामध्ये हा लाईन सेगमेंट असतो आपला. ओके, त्या लाईन सेगमेंटमुळे काय होतं की त्या सर्कलचे 2 भागात डिव्हिजन होतं. एक म्हणजे हा असतो मेजर आर्क, म्हणजे ज्यामध्ये सेंटर असतो, सेंटर ऑफ द सर्कल ज्या भागामध्ये असतो तो त्याचा मेजर आर्क असतो, आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला आहे हा मायनर आर्क. हा झाला मायनर, हा झाला मेजर, आणि दोघांचीही बेरीज किती असते? तर मेजर प्लस मायनर यांची बेरीज असते 360 डिग्री. ओके, आता त्याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला? मेजर आर्क. आता मायनर आर्क आपण काय करूया? एक्स मानूया, राईट. मेजर आर्क काय सांगितले? 5 पटीपेक्षा 48ने अधिक, म्हणजे लघु कंसाच्या मापाच्या 5 पटीपेक्षा, म्हणजे लघु कंसाच्या मापाच्या 5 पटी म्हणजे 5x + 48, कारण 48ने अधिक आहे. टोटल इक्वेशन भेटलं आपल्याला. एक्सची व्हॅल्यू फाइंड करून घेऊया आपण. 5x आणि हे एक्स बरोबर किती होतात? 6x + 48 = 360 डिग्री. 6x = किती होतात आता? 312. 312ला जर आपण 6ने डिवाईड केलं, 6 × 5 = 30, एक उरला, 6 × 2 = 12. तर 52 डिग्री काय आलेलं आपलं? मायनर आर्कचं आलेलं आहे. लोक काय करतात? 52 डिग्री तर बघतात आणि मार्क करतात. नाही, ते मायनर आर्क आलेलं आहे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू आपण कारण मायनर मांडलेली आहे ना, त्यामुळे मेजर आर्क याचं जे येईल ते काय होणार? 360मधून आपल्याला 52 वजा केल्यानंतर काय होतात आपल्याला? 308. त्यामुळे मेजर आर्क जे आहे ते 308 डिग्रीचं आहे. नेक्स्ट पाहूया आता. पुढचा प्रश्न पाहूया. आता यामध्ये काय दिलेलं आहे पहा, आपल्याला सिम्प्लिफाय करायला दिलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ह्या सर्व ज्या संख्या असतात त्या मोस्टली कोणाच तरी पटीमध्ये असतात, आणि ते फक्त आपलं टेस्ट करत असतात की तुमचं ऑब्झर्वेशन स्किल कसं आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर जेवढं आपलं म्हणजे जेवढं टाईम कन्झ्युमिंग आपलं असतात, 60 मिनटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात, तर कदाचित तिथं एवढं होणं शक्य नाही. पण प्रॅक्टिस करून करून एक नजर बसली की ते गोष्टी होऊन जातात. तिथं थोडक्यात जर लक्षात आलं तर एवढं तर लक्षात येतं आपल्याला, 3.14 आणि 6.28 हे थोडं कुठेतरी एकमेकांच्या पटीमध्ये दिसतात, प्लस 6.28 आणि 12.56 हे देखील एकमेकांच्या पटीमध्ये दिसतात. ओके, 12.56 याच्या दुप्पट कुठेतरी 25.12च्या आसपास दिसते. तर ह्या गोष्टी आहेत. तर ते 3.14च्या पटीमधले हे सर्व संख्या आहेत. थोडक्यात म्हणजे 3.14 तुम्हाला टेबल माहिती पाहिजे. म्हणजे 14 × 14, 14 × 28, 14 × 42, 70 ते 98. ओके ओके, पॉईंट जर दिले आपण इथं 3 × 6, 3 × 9, 4 12, 3 × 5 15, 3 × 18, 3 × 7 21. ओके, नाही तर 14 × 12 म्हणजे 112 होतात, आणि 3 × 24 म्हणजे 24, आणि हे इकडचं 112तलं 1 हा जो आहे हा 24मध्ये ॲड होऊन काय होतो? नंतर तो 25 होतो. ओके, त्यामुळे तो 25.12 असा आहे. म्हणजे 3.14चा हा टेबल आहे पूर्ण. ओके,
हे 1नी मल्टिप्लाय केलं, हे 2नी, हे 3नी, हे 4नी, हे 5नी, हे 6नी, हे 7नी आणि हे 8नी मल्टिप्लाय केल्यावर येतं. थोडक्यात म्हणजे काय, जर आपण 3.14ला x मानलं, राईट, 3.14ला आपण x मानलं तर 6.28 काय होईल, 2x होईल. 9.42 काय होईल, 3x होईल. 12.56 काय होईल, 4x होईल. 15.70 काय होईल, 5x होईल. 18.84 काय होईल, 6x होईल. 21.98 काय होईल, 7x होईल. आणि 25.12 काय होईल, 8x होईल. तर एवढं ते सोपं आहे. आता इथं बघा 2xच्या पटीत हे 3च्या पटीत आहेत 6x, म्हणून ते कट झालं. आणि इथं वरती काय राहिलं, 4×12x इंटू मल्टिप्लायमध्ये काय बघा, ह्या एक्सला हा एक्स गेला, 7/5. आता डिव्हिजनमध्ये आहे पुढचं, ते तसंच ठेवूया. आता 8x, एक्सला एक्स गेला, ओके, म्हणजे राहिलं काय फक्त वरती 3x/8. आता हे जर आपण उलटं केलं तर हे 12x × 7/5 इंटू 8/3x, राईट. हा एक्सला हा एक्स पण गेला, 3 1 3, 3 4 ओके. मग थोडक्यात काय आलं, 7×28, 28×8/5. याला परत 2नी मल्टिप्लाय केलं तर हे काय होतं, 28×16 होतं, ओके. आणि खाली 10 येईल, म्हणजे ते आपल्याला पॉईंट शिफ्ट करायला सोपं जाईल, ओके. त्याचं उत्तर काय होतं, 28 32 32 44 448 हे खालचं आपलं 10, म्हणजे पॉईंट इथं शिफ्ट होणार 44.8. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे, 44.8. थोडं फास्टमध्ये केलं तर अजून लवकर होऊन जाईल. समजण्यासाठी मी आता डिटेलमध्ये तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2 संख्यांची बेरीज 85 आहे, त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्या संख्येचे गुणोत्तर काढा. तर 2 संख्या सपोज त्या x आणि y आहेत असं आपण जर मानलं तर x + y बरोबर 85 होतं आणि x - y बरोबर 15 होतं, राईट. तर 2 इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबल्स आहेत, तर डेफिनेटली सॉल्व्ह होण्यासारखं मग x, yची किमती आपल्याला भेटू शकतात. याची जर बेरीज केली तर हे होतं 2x, yला y कट होणार, = 100, x = 50. सोपं आहे. x जर 50 असेल तर कुठल्याही इक्वेशनमध्ये एक व्हॅल्यू पुट केली आपण, एक्सच्या ठिकाणी तर 50 टाकलं, प्लस y बरोबर 85. 50मध्ये कुठली संख्या मिळाल्यावर 85 येईल, तर मग y बरोबर 35 येतं आपलं. आणि याचा आपल्याला रेशो विचारलेला आहे, ओके. जर 5ने डिवाइड केलं, 5 7 35, 5 10 50, तर 10/7, 10/7 हा आपला रेशो येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हटलं आहे. एक 4,000 किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यास आलेल्या किमतीवर मंदीमुळे परत 5% सूट दिली गेली. त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल, म्हणजे ती वस्तूची किंमत ॲक्च्युअली किती आहे, 4,000, ओके. 4,000 किंमत आहे, त्याच्यामध्ये काय केलं, 10% सूट दिली, 10% सूट दिली. आता 4,000चे 10% बरोबर किती होतं, ते 400. 4,000चे 10% 400 होतात, म्हणजे ॲक्च्युअली नंतर किंमत काय होईल, 4,000मधनं 400 आपल्याला काय करावं लागतील, वजा करावं लागतील, तर ते होतं आपलं 3600, ओके. 3600. आता काय आलं, मंदीमुळे काय केलं, परत 5% सूट दिली आलेल्या किमतीवर, म्हणजे ही जी किंमत आली नवीन, ह्या किमतीवर परत 5% सूट दिली, 5% सूट. तर ह्याचे 10% तर 360 होतात, राईट. 10% 360 होतात, तर 5% किती असणार, 180, ओके. तर 180 यातनं वजा करायचे, 3600मधून 180 गेली की किती राहतात, 2420 रुपये. ते डायरेक्ट केलं मी, 3600चे 5% तुम्ही असे देखील डायरेक्ट काढू शकता, 5% असं. हे 2 शून्य कट झाले, 36 × 5, 36 × 5 किती होतात, 180, असं देखील काढू शकता, ओके. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. इथं फक्त तुम्हाला उदाहरण समजून घ्यायचे. 4,000 किमतीची वस्तू आधी 10% सूट दिली, 10% सूट दिल्यानंतर जी नवीन किंमत येते, ही नवीन किंमत येते, त्या नवीन किमतीवर परत 5% सूट दिली. तर एवढं फक्त समजलं तुम्हाला तर कॅल्क्युलेशन तुमचं असेल व्यवस्थित, तर एक 10 ते 15 ते 20 सेकंदामध्ये याचं उत्तर निघून जाईल. पुढचा क्वेश्चन पाहूया. आता असे जे आपल्या सिम्प्लिफिकेशनचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये थोडं ऑब्झर्वेशन आपलं पाहिजे. आता इथं आणि फॉर्म्युलेच पाठ पाहिजे. आता x² - y² याचा फॉर्म्युला काय असतो, तर x + y, x - y, ओके. त्यानंतर x + yचा स्क्वेअर, हे जर आपण पाहिलं तर काय होतं, x² + 2xy + y², ठीक आहे. तर आता जर इथं पहा आपण x² + y² जो आहे त्याच्याऐवजी काय लिहूया, x + y आणि x - y, आणि खाली जे x + yचं क्यूब दिलेलं आहे, दिला म्हणजे काय, x + y 3 वेळा गुणाकार त्याचा, x + y
राईट. आता हा एक एक्स प्लस वाय आणि हा एक एक्स प्लस वाय हा कट झाला, राईट. तर त्यामुळे आणि इथं काय राहिलं मग एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय म्हणजे काय एक्स प्लस वायचा स्क्वेअर, जे की हेच आहे. आणि आता हे जर तुम्ही पाहिलं हे आणि हा जो ब्रॅकेट आहे हा सेम आहे, म्हणजे खाली जे आहे ते आणि वरती सेमच येणार उत्तर. त्यामुळे ह्याला हे कट झालं, ओके, कारण सेम आहे. उरलं काय फक्त एक्स प्लस वाय, हे एकच उरलेलं आपलं एक्स प्लस वाय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. नसेल समजलं तर परत पहा. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला हे 2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. ओके. आणि सेम एक्स प्लस वाय स्क्वेअरसारखंच एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं उत्तर एक्स स्क्वेअर मायनस 2xy येतं फक्त प्लस वाय स्क्वेअर. ओके. इथं प्लस 2xy जे आहे त्याच्याऐवजी काय येतं फक्त मायनस 2xy. ते 2-3 फॉर्म्युलेज ते पाठच ठेवायचे आपले. त्यांनी मला पहा आता आयोगाचाच विचारलेला क्वेश्चन आहे आणि तो किती इझिली आपल्याला सॉल्व्ह झाला. हे हातचे मार्क असतात. ओके. ठीक आहे. थँक्यू आजसाठी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.